येतात, कार्यक्रम करतात, निघून जातात. पण आलेले वारकरी हे माझ्या घरातले की माझी मंडळी आहे, त्यांच्यासाठी काम करणं हे माझं कर्तव्य आहे. मी स्वतः उठून काम करणार अशी आशा भावनेची सगळी मंडळी. आता मी एकेकाच आमचे अण्णासमोर बसलेले आहेत, गणुकाका आहेत, हे सगळेच मंडळी. साळुंशी परिवार हा फार मोठा आहे. या परिवारातली सगळीच मंडळी आता आमची मंडळीच आहे. त्यामुळे साळुंशी आणि पुजारी हे एकच आहेत. हे आमच्या मनापासून शिकवलं आहे. सगळी मंडळी खूप प्रेमाने, आणि फक्त हेच नाही तर हे सपत्नीक म्हणजे सगळे आता किती जणांची या सगळ्या खूप सहकार्य. आधी तुम्ही कधी येणार आहात तिथून सगळी सुरुवातची आधी सुरू होते 8 दिवसापूर्वीपासून. तेव्हापासून आम्हाला आधी पैठणला यायचं की आम्हाला पैठण फोन नव्हते तुम्ही कधी येणार. आम्ही आमच्या जायचं तिथं बाळवंटात म्हणतात उभा करायचा आणि सेवा करायची, निघून जायचं. इथे बाकीकडे आता आनंद याचा वाटतं की आता नानमारात आधी फोन करून विचारतो की काय असं आम्हाला वाटतं कधी येतात, झाली सगळी तयारी, काय लागणार आहे आम्हाला सांगा. असा सगळा साळुंशी परिवार इतक्या प्रेमाने हा सगळा उत्सव साजरा करून घेतो. त्यांची कृतज्ञता व्यक्त करून त्यांना दूर करणार नाहीये. हे आपलंच आहे, आपल्या घरात उत्सव आहे, आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. हा तेवढ्याच प्रेमाने दरवर्षी अशाच आनंदाने चालत राहावा हीच आपल्याला नाथपणाने प्रार्थना करायची आहे. आणि हा आनंद वृद्धिंगत करणाऱ्या या संपूर्ण साळुंशी परिवाराच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा नाथपणासाठी पूर्ण कराव्यात ही नाथपणाची प्रार्थना करतो. आणि या सुंदरपणाचे आभार. याच्या बरोबरीने पैठणमध्ये ज्याप्रमाणे मी आता म्हणाले साळुंशी परिवाराने आमचं घर आहे, त्याचप्रमाणे पैठण आमचं अजून एक घर आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या घेऊन पैठणमध्ये प्रॉपर्टी आमची आहे. आमचं दुसरं घर पैठणमध्ये ते म्हणजे आमच्या आदरणीय राजाबाबांचं घर, तुळजापूरकरांचं घर, हे सुद्धा आमचंच घर आहे. त्यांचं सुद्धा इतकं मोठं सहकार्य. आता राजाबाबांचं जर आजोबांपासून त्यांची सेवा आहे, त्यांचं संपूर्ण परिवार या सगळ्या सेवेवर मनापासून लागलेला असतो. म्हणजे आता इथे येतोय तर फार सोपी गोष्ट आहे. राजाबाबांचं सहकार्य तर आम्ही वाळवंटात होतो तेव्हा फार मोठा असायचं तिकडे, कारण तिथे मंडप उभारण्यापासून सगळ्या गोष्टी करायच्या. मग आम्ही येण्याच्या आधी मंडप उभारला गेलाय का, तिथली व्यवस्था नीट झाली का, हे आमच्या 3 दिवस आधी पैठणला येऊन ते बघायचे आणि ती सगळी व्यवस्था ते लावायची. त्यामुळे त्यांचा सगळाच परिवार थांबून झाला आहे, मुलगी आहे, राजाबाबा आहे, ही सगळी मंडळी खूप प्रेमाने करतात. सगळ्यांच्या चरणांनी माझी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि त्यांनी त्याबरोबर 3 दिवस आपल्याला अन्नदानाची सेवा करणारे वेगवेगळे परिवार आहेत. त्यामध्ये साळुंशी परिवाराची तर 1 दिवस अन्नदान सेवा झाली, आमच्या राजाबाबांची 1 दिवस झाली, आमच्या बाळापुरीकरांनी 1 दिवस सेवा केलेली. या सगळ्यांच्या अन्नदात्यांची अनेकांनी काही आपल्या आर्थिक सुविधा सेवा समर्पित केली आहे. त्यांच्या पण चरणांनी कृतज्ञता व्यक्त करतो. कोणाचा उल्लेख जर केला असेल या जागेची व्यवस्था करण्यासाठी मंडळी, भांडे कुंडे देणाऱ्यांची मंडळी आहे, आचार्य आहे, महाराज आहे, त्यांनी 3 दिवस खूप चांगला सहकार आपल्या सगळ्यांकडून होऊ घातला. आज दाळबाटीचा हा सुंदर वेद आपल्या सगळ्यांसाठी आहे. साळुंशी परिवाराकडून आपल्याला हा प्रसाद मिळाला आहे. त्यामुळे पैठणमधून मिळणारा प्रसाद म्हणजे नाथ महाराजांचा प्रसाद आहे, साक्षात नाथराजांचा प्रसाद आपल्याला इथे प्राप्त होणार आहे. त्या सगळ्यांचे आभार मी व्यक्त करतो. चुकून जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर माझ्या अंतःकरणातली इतकीच भावना आहे की ज्यांचा नामोल्लेख मी केलाय ते तर आमच्या जवळचे आहेतच, पण ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल ते माझ्या मनाच्या जवळचे आहेत. जवळच गोष्टी लवकर दिसत नसते ना माणसाला, म्हणून त्यांचा उल्लेख चुकून जर माझ्याकडून राहिला असेल क्षमा मागतो. आमचे साठेगावकर मंडळी समोर आहेत, त्या हे दरवर्षी खूप प्रेमाने अष्टमीला इथे येतात आणि सेवा देतात. या सगळ्यांच्या चरणाला नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांची सेवा नाथ महाराजांच्या चरणाला समर्पित व्हावी प्रार्थना करतो आणि सेवेला प्रगती करतो. ज्ञानेश्वर सांडा काटे आज